tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। आपण पाहू शकाल मास्टर माइंड जयेश पाटील, कोण विसरेल गतवर्षी एसपीके सुपर किंग कांबा ट्रॉफी जिंकली होती याच रॉयल स्टनर भिवंडी या टीमने। पहिला चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय, गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय करण भानेच्या बॅट मधून। पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात केली आहे करण भानेने। करण भाने आणि विजय पवार हे दोन विस्फोटक फलंदाज आहेत। आडिवली या टीमच्या माध्यमातून नेहमीच आपण त्यांना पाहिलंय खूप चांगली कामगिरी करताना। तोच करण भाने स्ट्राइक इनला आहे। पंकज ऑन साइडला बिग हिट into the slot and out of the plot, mid wicket आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर षटकार। धावसंख्या 10, फ्लाइंग स्टार्ट केली आहे, स्वप्नवत सुरुवात केली आहे। उबेद खान मुन्ना या नावाने सुपरजित, एक खूप मोठं नाव, फुल टॉस चेंडू होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीत, गॅप भरपूर मोठी आहे आणि क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण जयेश पाटील भिवंडीचा वंडर बॉय। आणि या 2 धावा नक्कीच वाचवल्यात आपल्या संघासाठी जयेश पाटीलने, कारण की गॅप भरपूर मोठी आहे। डीप मिडविकेटला जयेश पाटील आहेत, त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला नक्कीच क्षेत्ररक्षक आहेत, त्यामुळे स्क्वेअर लेग आणि डीप मिडविकेटच्या मध्ये भरपूर मोठी गॅप आहे आणि त्याच गॅपमध्ये हा चेंडू खेळले होते करण भाने आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा। धावसंख्या 2 ने पुढे जाईल, 13 धावा धावफलकावरती आहेत। हाफ ट्रॅकर शॉर्ट टर्म पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार। धावसंख्या 19, फ्लाइंग स्टार्ट केलाय, स्वप्नवत मात्र फक्त औपचारिकता शिल्लक आहे, कारण की 7 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे। जरी 7 षटकार आले तरी देखील सामना जिंकू शकत नाही, परंतु एखादा चमत्कार झाला तर नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल। आणि स्वीट शीटच्या माध्यमातून येतो हा चौकार करण भानेच्या बॅटमधून। 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37, जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 46 धावांची गरज आहे। दोन चेंडू शिल्लक आहेत। क्या बात आहे, अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतोय, सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय करण भानेच्या बॅट मधून। करण भाने स्ट्राइक पासून वंचित राहिला आणि त्यामुळे संघ पराभवाच्या छायेमध्ये आहे, कारण की दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये स्ट्राइक पासून वंचित राहिला करण। आणि शेवट देखील गोड केलाय करणने, लगावलाय षटकार शेवटच्या बॉलवरती आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे रॉयल स्टनर भिवंडी या